Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, खानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात अतिथी शिक्षकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी कोप्पळ येथील अतिथी शिक्षिका लता पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पात्रतेअभावी काही दिवसांपूर्वी त्यांची सेवा कमी करण्यात आली होती. त्यानंतर त्या सतत आंदोलनात सहभागी होत असल्याने मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आमदार SV संकनूर आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र त्यांना पाहताच संबंधित शिक्षिका संतापल्या आणि मंत्र्यांनाच प्रत्यक्ष पाठवा अशी मागणी त्यांनी केली. आमदारांनी मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिल्यानंतरही तणाव कमी न होता शिक्षिकेने पेंडॉलमध्ये विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. सहकारी शिक्षक आणि पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना थांबवले आणि सुरक्षित स्थळी हलवले. घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून DCP NV भरमडी यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. बेळगाव शाळा सुधारणा समितीसह जिल्ह्यातील विविध सरकारी शाळांच्या सुधारणा समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या शाळांतील वाढत्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्याकडे केली. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन करून प्रतिनिधींनी आपले निवेदन मंत्र्यांना सादर केले, ज्यामध्ये शाळा बंद होण्याची वाढती संख्या आणि विद्यार्थी उपस्थितीतील घट याची गंभीर नोंद करण्यात आली. समितीच्या मते योग्य पावले न उचलल्यास पुढील 10 ते 15 वर्षात सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते आणि गरीब मुलांसाठी शिक्षण परवडणार नाही. CCTV बसवणे, तात्पुरत्या मुख्याध्यापकांच्या शाळात कायम नियुक्ती करणे, कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध करणे आणि रिक्त शिक्षक पदांची तातडीने भरती ही समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळांतच प्रवेश द्यावा, यासाठीही सरकारने ठोस धोरण आणावे अशी समितीची अपेक्षा आहे. चलवेनट्टी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंद्रे यांनी मॅग्नेटिक योजनेमुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली. शुक्रवारी सुवर्ण गार्डन सुवर्णसौध परिसरात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्री किंवा नेतृत्व बदलाबाबत कुणीही कोणतीही टिप्पणी करू नये असा स्पष्ट आदेश काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आलाय. ते पुढे म्हणाले की भाजपवर टीका करताना उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा करण्याची भाजपला अजिबात इच्छा नाही. शिवमोग्गा व दक्षिण कर्नाटकातील लोकांना उत्तर कर्नाटकातील जनतेच्या अडचणी आणि गरजांबद्दल काय माहिती आहे असा सवालही त्याने उपस्थित केला. या वक्तव्यानंतर नेतृत्व बदलाच्या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील राजहंसगड, नंदीहळ्ळी आणि गर्लगुंजी परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गुरुवारी रात्री राजहंसगड ते नंदीहळ्ळी रस्त्यावर बिबट्या दिसल्याचं रहिवाशांनी सांगितलं. स्थानिकांच्या माहितीप्रमाणे हा बिबट्या सातत्याने परिसरात वावरत असल्याचे दिसते. घनदाट वनराईमुळे बिबट्याचा येथे कायम संचार असतो, तर मोरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हा बिबट्याचे परिसरात येण्याचं संभाव्य कारण असू शकतं, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितलं. बिबट्याची माहिती मिळताच बेळगाव आणि खानापूर वन विभागाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. तथापि बिबट्या खरा आहे की ही अफवा आहे याची शहानिशा सध्या सुरू आहे. बेळगाव तालुक्यातील राजहंसगड, नंदीहळ्ळी आणि गर्लगुंजी परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गुरुवारी रात्री राजहंसगड नंदीहळ्ळी रस्त्यावर बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला. या घटनेची खातरजमा करण्यासाठी बेळगाव आणि खानापूर वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिसराची पाहणी केली.
बिबट्याचे अस्तित्व खरे आहे की ही केवळ अफवा आहे याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान सतर्कतेचा उपाय म्हणून नागरिकांना रात्री घराबाहेर एकटे न फिरण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. पाहणी दरम्यान डेप्युटी रेंजर विनय गौडर, श्रीकांत पाटील, मल्लिकार्जुन ज्योतेन्नवर, नागराज हेगडे तसेच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांच्यासह इतर उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस यांच्या संघटनेतर्फे आज बेळगाव येथील सुवर्ण गार्डनमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततामय आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मागणीपत्र सरकारला सादर केले. संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना अधिकृतरित्या स्वातंत्र्य सैनिक कुटुंब हा दर्जा देणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलामुलींना मिळणारे मासिक सन्मानधन वाढवून 20,000 रुपये करणे, तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्व मुलामुली आणि नातवंडांना शिक्षण व सरकारी नोकरीत 5% आरक्षण लागू करणे या प्रमुख मागण्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांनी सांगितले की हिमाचल प्रदेश सरकारने 13 जून 2007 पासून स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलामुली आणि नातवंडांना सरकारी भरतीमध्ये 2% आरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर कर्नाटक सरकारनेही आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निदर्शनादरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरम या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आज शुक्रवार दिनांक 12 रोजी दलित संघटनेने सुवर्ण गार्डन येथे आंदोलन करून सरकारकडे आपले मागणीपत्र सादर केले. दलित संघटनेचे नेते रवी बस्तवाडकर म्हणाले की आम्ही सरकारकडे वारंवार आपली मागणी मांडली, तरीही सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की 5 गॅरंटी योजनांसाठी सरकार निधी देत असताना आंबेडकर अभिवृद्धी निगमासाठी निधी मंजूर केलेला नाही. तसेच बेळगाव किल्ला तलाव परिसरात भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी निधी मंजूर झाला असला तरी अद्याप काम सुरू झालेलं नाही. दलित संघटनेने सरकारकडून दलित समाजाच्या प्रकल्पांना प्राधान्य दिलं जात नसल्याची तक्रार केली. रवी बस्तवाडकर यांनी तरुण भारतशी बोलताना म्हटले की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या निवडणुकीत सरकारला योग्य धडा शिकवला जाईल. संघटनेने या आंदोलनाद्वारे आपली भूमिका ठामपणे मांडल्याचे सांगितले. बेळगाव उर्दू घर समितीतर्फे शुक्रवारी सुवर्ण गार्डन येथे उर्दू भवन उभारणीच्या प्रलंबित मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. समितीने गेल्या 20 वर्षांपासून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला असून अद्यापही कोणतीही अंमलबजावणी न झाल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बेळगावमध्ये उर्दू भाषिकांची संख्या मोठी असल्याने सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र उर्दू भवनाची तातडीची गरज आहे असे समितीचे मत आहे. इतकी वर्षे आम्ही शांततेने आंदोलने केली, परंतु आता शांत बसणार नाही. उर्दू भवन मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली. काँग्रेस सरकार कार्यरत असताना उर्दू भवनाची उभारणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत समितीचे नेते शरीफ अहमद यांनी तरुण भारतशी बोलताना गेल्या 2 दशकांपासून या मागणीबाबत संघर्ष सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या मते आता सरकारने याबाबत ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. नदाफ पिंजार संघाच्या संपूर्ण कर्नाटकातील सदस्यांनी आज सुवर्ण गार्डन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. संघाच्या म्हणण्यानुसार मागील सरकारने निगम मंडळ स्थापन करून मजुरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो निर्णय अद्याप लागू करण्यात आलेला नाही. तसेच निगमाला मंजूर करण्यात आलेला निधीही अद्याप वितरित न झाल्याचा आरोप संघाने केला. गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी तसेच आपला हक्क मिळवण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आल्याचे संघाने स्पष्ट केले. मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघाच्या वतीने देण्यात आला असून याबाबत रहमान नदाफ यांनी तरुण भारतशी बोलताना माहिती दिली. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार, आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे.
पुणे बेंगळूर मार्गावरील बंबर्गे भुतरामनहट्टी बेळगाव येथे जैन युवक मंडळाने उभारलेल्या सिद्धायतन वसतिगृह इमारतीचे उद्घाटन धर्मस्थळचे डॉक्टर सुरेंद्र हेगडे यांच्या हस्ते बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या नमोकार मंत्र पठनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि पाहुण्यांचा शाल, हार, फेटा व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जैन युवक मंडळाने 21 एकर परिसरात शाळा व हॉस्टेलची सुविधा उभारली असून जैन संस्कारांसह दर्जेदार शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचे डॉक्टर हेगडे यांनी कौतुक केले. मुंबईतील LD शाह परिवाराच्या देणगीमुळे हॉस्टेलचा तळमजला पूर्ण झाला असून त्याला भानुगंगा असे नामकरण देण्यात आले आहे. कार्यक्रमात विनोद दोड्डाणवर व गोपाल जिनगौडा यांचा सत्कार करण्यात आला आणि महिलांसाठीही हॉस्टेल सुरू करण्यास सहाय्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. सोशल मीडियाच्या आकर्षणामुळे तरुण पिढी धर्मापासून दूर जात असताना जैन युवक मंडळ मूल्यसंस्कार जोपासण्याचे महत्त्वाचे काम करीत असल्याचे डॉक्टर विनोद दोड्डाणवर यांनी नमूद केले. LD शाह, डॉक्टर NA मगदूम, माजी आमदार संजय पाटील, सुनील हनुमन्नावर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. बेळगाव शहराबाहेरील कचरा डेपो परिसरातील तुरुमुरी येथील रामलिंग हायस्कूलमध्ये आता विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासरूम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सुमारे 100 विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या शाळेने मर्यादित साधनांमध्येही सातत्याने उत्कृष्ट निकाल नोंदवले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून विद्यार्थ्यांच्या हितार्थ अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांनी विनंती केली होती. या मागणीची दखल घेत अमूल्य बुंद फाउंडेशन, नानावाडी, बेळगाव या संस्थेने पुढाकार घेत स्मार्ट क्लासरूम तसेच वॉटर फिल्टरची सुविधा उभारली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी अमूल्य बुंद फाउंडेशनच्या आरती भंडारे, सुरेश राजूकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चळवेटकर, AR पाटील, NY पाऊसकर, MT बेळगावकर, BM पाटील, LR कोनेवाडीकर, RI जाधव, ST गुंशीकर आदी उपस्थित होते. बेळगावातील भुतरामनहट्टी येथील कित्तूराणी चन्नम्मा लघु प्राणी संग्रहालयात लवकरच सरपटणारे प्राणी, सर्प आणि मगरींसाठी विशेष आवार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांडरे यांनी दिली. प्राणी संग्रहालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मंत्री खांडरे यांनी सांगितले की मगरींसाठी 50 लाख रुपये आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी 40,80,000 रुपये खर्चून आधुनिक आणि सुरक्षित आवार उभारले जात आहे. या नव्या आवारात लवकरच 2 मगरींसह अजगर, किंग कोब्रा, मण्यार आदी मिळून 12 साप सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्राणीप्रेमी आणि पर्यटकांना वन्यजीव, जैवविविधता तसेच प्राणी संग्रहालयाच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यासाठी प्राणी संग्रहालयात एक लघुपटगृह म्हणजेच मिनी थिएटर उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. या सर्व नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर प्राणी संग्रहालय अधिक आकर्षक आणि पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही मंत्री खांडरे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने सर्व आस्थापनांना कन्नड भाषेतील फलक नियमांनुसार लावण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आमदार उमाश्री यांनी विधान परिषदेत केली. याबाबत कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री शिवानंद तंगडगी यांनी सांगितले की राज्यभरातील प्रत्येक आस्थापनाला कन्नड फलक प्राधान्याने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल आणि आवश्यक असल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. कन्नड फलकांच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमण्यात आले असून 8 कार्यालयांची स्थापना देखील करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत दंड आणि सातत्याने उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्याचे आदेश आहेत असे मंत्री तंगडगी यांनी स्पष्ट केले. तथापि या आदेशामुळे राज्याच्या सीमाभागात काही ठिकाणी संताप व्यक्त होत आहे. नातेसंबंध हा जीवनाचा मूलाधार असून घरातील आप्तस्वकीयांपासून ते शेजारी पाजारीपर्यंत जपलेली नाती समाजात विश्वास, एकोपा आणि सहकार वाढवतात. मीरापूर गल्ली शहापूरमधील एक जिवंत परंपरा असून सांस्कृतिक सलोखा, धार्मिक विविधता आणि ऐतिहासिक वारसासाठी प्रसिद्ध आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानाजवळील ही गल्ली शहापूर खडेबाजार रस्त्याशी जोडलेली असून येथे श्रीराम मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर तसेच मीरा साहेबांचा दर्गा आहे. या गल्लीतील कौलारू घरे, स्वच्छ विहिरी आणि घरगुती कार्यक्रमांनी सामाजिक सलोखा दृढ केला आहे. गणेशोत्सव, शिवजयंतीसारखे सण आणि मंदिरांमध्ये चालणारे समाज प्रबोधनाचे उपक्रम गल्लीला एक वेगळी ऊर्जा देतात. अशा या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा जिवंत प्रवास तरुण भारत डिजिटल मीडियावरील यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजसह दैनिक तरुण भारत वृत्तपत्रातून माझं वेणुग्राम या मालिकेद्वारे उद्या शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी प्रसारित केली जाणार आहे. याची सर्व दर्शक आणि वाचकांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.